अहो कशासाठी काय केलं हे कळलं महाराज. सध्याचं काय, आता निश्चिंतने पावलं विसावा. हा आता वर्तमान कालवाचक घ्यायचा. आता बऱ्याच ठिकाणी येत असला तरी त्याचे अर्थ वेगवेगळे. ही मराठी भाषा आहे, त्याला अभिजात दर्जा मिळाला तरी आम्हा मराठी लोकांनाच मराठी येत नाही. अजूनही माहीत नाही रेल्वे स्टेशनला काय म्हणते. रेल्वे स्टेशन मराठीत काय, रेल्वे स्टेशन मराठीत रेल्वे स्टेशन. बरं माहीत नाही तेच बरं आहे. लय लांब आहे ते. अग्निरथ निवासस्थान मी शोधलं भाषांतर ते मराठीमध्ये. रेल्वे स्टेशनला म्हणतात अग्निरथ निवासस्थान. एवढं लांब लचक नाव घेतल्यापेक्षा आपलं रेल्वे स्टेशन बरं. नाही त्यापेक्षा ठेसनावर गेलो म्हणायचं सोपं आहे. हे आता मी सांगत होतो. 4 गोष्टी मस्त झाल्या. तुम्हा वारकऱ्यांना आम्हाला आनंद होईल असा. लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ. त्याचं नाव झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. अरे एका युगात एक पदवी, एकालाच पुण्यश्लोक. सत्ययुगामध्ये नळ राजाला पदवी, पुण्यश्लोक. त्रेतायुगात जनक राजाला पदवी, पुण्यश्लोक. द्वापार युगात धर्मराजाला पदवी, पुण्यश्लोक. आणि कलियुगात अहिल्यादेवीला पुण्यश्लोक. त्या माऊलीला न्याय आता मिळाला, अहिल्यानगर झालं. दुसरी गोष्ट देशी गायला राज्य माता दर्जा. हे जर्सी नाही बरं का म्हणली बाबा, देशी गाय. कारण अरे 1000 गायी कळपानं चरू द्या, वासरू सोडा कान टवकार, तर शेपटाचा गोंडा वर केला की जे पळत जातं. 999 गायी डावलून मायच्याच काशेला लागतं. एवढी अक्कल गायीच्या वासराला आहे. पूर्वीचे माणसं देशी गायीचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. शपथ खोटं नाही बोलत नाही. आता हॉर्न वाजवा, तंबाखू चोळत गाडीच्या पुढे येतं 2 पावलं. समजाव याचा तेभर दोष नाही, जर्सीचा परिणाम. राज्य माता आणि अभिजात दर्जा मिळाला तो मराठीला. आता इथे आता शब्द आला ना, आता कुठेही येत नाही. एक विषय पूर्ण होतो आणि दुसरा सुरू करायचा असतो, तिथे आता येतो. हे पहा ना, इथलं तर आमचे गिरिजनाथ महाराज सांगते, टाळकरी आले, मृदंगाचार्य आले, महाराज आले, श्रोते आले, पावणेदा झाले. आता भजन सुरू करायला काय हरकत आहे. एक विषय पूर्ण होतो, दुसरा सुरू करायचा, तिथे आता. लग्नातलं चांगलं पाठायचं. मुलीचे मामा आले, मुलाचे मामा आले, पाहुणे रावळे आले, 12:42 झाले. आता मंगलाष्टकला काय हरकत आहे, तिथे आता. हे नसल कळत तर ज्ञानेश्वरी उघडा. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले, माझे जी उरले पायकपण. संपली ज्ञानेश्वरी. पुढे पसायदान. आता विश्वात्मके देवे. एक विषय पूर्ण, दुसऱ्याची सुरुवात तिथे आता. त्याच्यात आताचे पुन्हा पोट विभाग आहे. कधी कधी आता योगवाचक, कधी भविष्याचा निर्देशक, पण या अभंगातला वर्तमान कालवाचक. हे लक्षात घ्या. मराठी भविष्याचा निर्देशक म्हणजे अरे आतापर्यंत किती वाईट वागला देणं सोडून. लेका वाल्याचा वाल्मिकी झाला, त्यानं माणसं मारले तेवढे तू ढेकणं मारले नाही. मग काय करू. इथून पुढे चांगलं वागण्याचा प्रयत्न कर. आता तरी पुढे आजची उपदेश. इथला आता भविष्य काळाचा निर्देशक आहे. कधी कधी योग वाचक आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि गावे काम नाही आता. आता म्हणजे या युगात. सीजन माहिती आहे का, सीजन. कास्तकाराला कळतं सीजन. तो हाडाचा कास्तकार पाहिजे, पुस्तकं वाचून शिकलेला शेतकरी नाही. त्याचा बाप न त्याचा आजा 2 पिढ्या नाही गेल्या शेतात, आणि हे यशीच्या रूममध्ये बसून पुस्तक लिहितं शेताला बांध असा असावा. 3 पिढ्यांना बांध बघितला नाही. ज्याला बैलाला पाय किती असतात याची कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करतं दिल्लीला.
बैल जंगली प्राणी का जंगल्या तुला काय कळणार? अरे बैल कोणता प्राणी आहे? बैल कोणता प्राणी आहे यासाठी तुला कास्तकाराच्या पोटी जन्माला यावं लागेल. लेकराला खाऊ घालत नाही ते बैलाला खाऊ घालतो कास्तकार. त्याच्यातही घरच्या गाईचं खोंड असेल 20 वर्ष नांगरट केली ते जर मेलं तर सन्मानानं पुरतं बांधावर. काय चाललं हे कुणीकडे गेलो मला हे कळत. हां सीझन 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 आलं लक्षात आलं. सीझन हाडाचा शेतकरी पाहिजे. मारवाडी समाजाचे सेठजी नागपंचमीच्या दिवशी शेतकऱ्याकडे आले. तुम्हाला 1 क्विंटल गहू सप्रेम भेट पेरण्यासाठी त्याला लागणारं खतही देतो, फक्त विनंती आहे आज नागपंचमी आहे, आज पेरणी करा. शेतकरी उभा झाला. तुम्ही पेरला होता का शेठजी? नाही, विकला. मग तुमच्या पिढ्या विकता विकता गेल्या, आमच्या पिकवताना मेल्या. नागपंचमीला गहू पेरतात का कुठं? जा वापस घेऊन, दिवाळी होऊ द्या, डबल भावात विकत घेऊन पेरील का? आता सीझन नाही हा शब्द आहे ना. तसं कृतयुग ध्यानाचं सीझन, त्रेतायुग यज्ञाचं सीझन, द्वापारयुग परिचर्येचं सीझन आणि कलियुग हे हरिनामाचं सीझन. म्हणून आता युग वाचक घ्यायचा. आणि का पे काम नाही आता, आणि का पे काम नाही आता, आणि का पे काम नाही आता. एकदम आम्ही विठोबाच नाम, आणि का पे काम नाही आता, आणि का पे काम नाही आता, आणि का पे काम नाही आता. विठोबाच नाम, आणि का पे काम नाही आता, आणि का पे काम आणि का पे काम नाही आता, नाही आता. आणि का पे काम नाही आता. आता म्हणजे या युगात अवघीच साधने कली लाजविली कीर्तने. कलियुगा माझे करावे कीर्तन. म्हणून आणि का पे काम नाही आता हा आता योग वाचक. पण या अभंगातला आता वर्तमान काल वाचक. कशासाठी काय केलं हे कळलं महाराज. सध्याचं काय? आता निश्चिंतीने पावलं विसावा, कुंटलिया हवा तृष्णेची या. निश्चिंतीने पावलं विसावा, कुंटलिया हवा तृष्णेची या. 3 याच्यातले महत्त्वाचे शब्द घ्यायचे दौलतराव. निश्चिंतीने, विसावा आणि हवा तृष्णेच्या कुंटलिया. तिकडून वाचत आलं तर अर्थ लागतो. तृष्णेची हाव खुंटल्याशिवाय निश्चिंत नाही, निश्चिंत झाल्याशिवाय विश्रांती नाही. हे उलट वाचा, उलट वाचा. नाहीतर यशीच्या रूममध्ये झोपेच्या गोळ्या खाऊन झोप येत नाही. दचकू दचकू उठतं. म्हणतंय पुढच्या 10 पिढ्याला पुरल, पण 11वीचं काय होईल. म्हणून तृष्णेची आव कुंटली नाही म्हणून निश्चिंत नाही, म्हणून विश्रांती नाही. याच्या उलट रोडच्या काठाला प्लास्टिकच्या पिवळ्या कागदाचं झोपडं, त्याचे 2 उघड्या अंगाचे लेकरं येड्या बाबळी खाली खेळतात आणि नवरा बायको दगडं फोडतात. संध्याकाळी 3 दगडाची चूल रोडच्या काठाला, त्याच्यावर तवा, भाकरी थापायच्या, चटणी सोबत 4-4 भाकरी खायच्या. 2-2 तांबे पाणी पिऊन झोपले की सकाळचे 8 वाजले तरी जाग येत नाही. आणि ते यशीच्या रूममध्ये गोळ्या खाऊन झोपत नाही का? हे निश्चिंत आहे. ते म्हणतं 10 पिढ्याचं भागलं 11वीचं कसं? दचकू दचकू उठतं. हे म्हणतं पांडुरंगा आजच्या कमाईचं पोट भरेल एवढं मिळालं, उद्याचं उद्या बघू, म्हणून सकाळपर्यंत जाग नाही. निश्चिंत झाल्याशिवाय विश्रांती नाही. बस निश्चिंत. आता हे तर हे कधी पूर्ण विराम नाही याला. याच्यावर तर पुन्हा 1 कीर्तन होईल, पण बरोबर करतो मी. काळजी करू नका. 1 हुए तो 10, 10 हुए तो 100 की इच्छा है, 100 पाकर भी संतोष नहीं, सहस्त्र हुए तो अच्छा है. ऐसे बढ़ते बढ़ते राज के पद पर पहुंचा है, राज का पद पाकर भी संतोष नहीं. जब तक शरीर में तृष्णा है तब तक प्रकाश नहीं होता. आयु क्षीण हो जाती है, तृष्णा का नाश नहीं होता. हा सिद्धांत आहे. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात ते घडलं. तृष्णेची हाव खुंटली. कशावरून? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज नजराना पाठवतात तरी वापस केला.
याला म्हणतात खुंटलिया हवा तृष्णे कृष्णेची कुंडलिया हवा कृष्णेची कुंडलिया हवा कृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया हवा तृष्णेची कुंटलिया हवा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कृष्णेची हवा कृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने तृष्णेची हाव खुंटली म्हणून निश्चिंत झालो. निश्चिंत झाल्यामुळे विश्रांती मिळाली. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया हावा तृष्णेची. एकदा संप्रदायपूर्वक भजन आणि बरोबर त्याला इलाज नाही बरं का गिरिजानाथची, लोभात पडू नका बरोबर, कारण अजून 2 कार्यक्रम करायचे आणि ते जवळजवळ नाही. आता श्रीरामपूरला 2 ते 4 आणि सिंदखेड राजाला 8 ते 10. तुम्हीच विचार करा तुम्ही. पण मी 9ला चालू ना बाबा, उशिरा येऊन गप्पा मारतो का मी? 9ला चालू इथे, विचारा तुम्ही आबासाहेबाला. एकदा हात वर करा सर्वांनी, एवढं शूटिंगवाले एवढे हात घ्या, ते शेवटपर्यंत घ्या आणि उद्या पेपरला येऊ द्या. आबासाहेब आणि वाल्मिकी भाऊ यांचे पूजनीय पिताजी स्वर्गीय विठ्ठलराव यांच्या 13व्या निमित्ताने भजन करणारा जनसागर, एवढं बातमी पेपरला येऊ द्या. तिकडचे झाले म्हणजे इकडचे हात घ्या आणि हात दुखायच्या आधी घ्या. विठोबा रखुमाई चला वाल्मिकराव हरी विठोबा ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा कोण राहिलं इकडे इकडे म्हणा चाल. यादसाठी याजसाठी गेला होता याजसाठी गेला होता टास याजसाठी गेला होता याजसाठी गेला याजसाठी केला होता टास याजसाठी केला होता टास शेवट झाली सगोड बाबा आता निश्चिंतीने पावलो विसा आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवट झाली सगोड बाबा शेवट झाली सगोड बाबा निश्चिंतीने पावलो निश्चिंतीने पावलो विसावा कृष्णाची जान कुंडली हवा कृष्णाची जान कुंडली हवा कृष्णाची कुंडली हवा कृष्णाची
तृष्णेची रे निवांत बसला म्हणजे मागचं आठवत असेल ना, आठवतं ना, मग मागचं आठवलं म्हणजे काय वाटतं? कौतुक वाटे झाले या वेचाचे. या वेचाचे म्हणजे अख्खं आयुष्य नाम चिंतनात वेचलं याचं कौतुक वाटतं. अरे एकदा मुखाला नाम येण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. त्याचे मुखी हरी पैठा होया, अनंत जन्मीचे सुकृत पदरी ताचे मुखी हरी पैठावो, ताचे मुखी हरी पैठावो. अनंत जन्मीचे सुकृत पदरी ताचे मुखी हरी पैठावो, ताचे मुखी जमलं का नाही? अरे अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. एकदा मुखाला नाम येण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. माझं याच्या उलट जागृती सोपणी पांडुरंग, जागृती सोपणी रंग जागृती सोपणी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग वाणी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग वाणी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग वाणी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग वाणी. जागृती सोपणी पांडुरंग, जागृती सोपणी पांडुरंग, जागृती सोपणी पांडुरंग, जागृती पांडुरंग. बस दौलतराव याचं नवल वाटते, कौतुक वाटे का? एकदा नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. अरे माझा एक क्षणही नामचिंतनाशिवाय गेला नाही. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे नेणे आणि काय धंदा, नित्य ध्यातसे गोविंदा, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग, जीवे झाला चळ नेगे अवसान ते पळ. आता पुन्हा एक कीर्तन सुरू होईल या लक्षात घ्या. मग याचं नवल वाटतं, कौतुक वाटे झाले या वेचाचे. नाही तर हे चाललेलं आहे, जन्म झाल्यापासून मरेपर्यंतचं आयुष्य चालू आहे. आपण त्याच्याकडे लक्ष द्या, नाही तर नका देऊ. आयुष्य जात आहे पहा. इथे जे पाहायचं आहे ना, चष्मा लावून पाहायचं नाही आबासाहेब. पहा म्हणजे विचार करा असा अर्थ घ्यायचा. हो ना, हे मराठी कठीण. मी सांगितलं पाहे पा ध्वजेचे चिरगुट म्हणजे काय? डोळ्यानं पाहायचं का? अरे पाहे पा ध्वजेचे चिरगुट
पण राया जतन करता कष्ट. 1 मीटरचं कापड आहे, तिरंगी झेंडा. उद्या प्रजासत्ताक दिन आहे ना, तिरंगी झेंडा 1 मीटरचं कापड आहे. असल 200 रुपयाचं, पण ते 200 रुपयाचं कापड सतत उंच ठेवण्यासाठी मोदी साहेबाला केवढा त्रास आहे. त्याच्यासाठी सगळी मिलिटरी प्राण द्यायला तयार आहे. पाहे पा, विचार करा, चिरगुट 200 रुपयाचा कपडा, पण राया जतन करता कष्ट, याला म्हणतात विचार करा. तसं आपलं कुठून वाढलंय? कुठून वाढलं सांग ना. जाऊ दे मग, नाही तर विठ्ठल. अरे मला झालं आयुष्य जात हे पहा, गाय जपत तसे पहा. आयुष्य जात आहे पहा, गाय जपत तसे पहा. पुत्र बंधु सोये शिवणे सर्व शरणरी देवासी आयुष्य जात आहे पहा. पहा म्हणजे विचार करा. गेली ऐसी घडी पुन्हा नये. आजचा दिवस गेला, पुन्हा नाही. आयुष्य जात आहे पहा. पण पूर्ण आयुष्य नामचिंतनात वेचल्या गेलं, याचं नवल आहे. एक कंजूस मनुष्य तीर्थयात्रेला गेला, वेळ कमी असल्यानं लगेच मावदं ठरलं त्यानं. वेळ कमी होतं दौलतराव, आणि मावदं होतं डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, आणि 25च सांगितले लोक गावातले जेवायला. सगळीकडे चर्चा करे, याच्या आज्यानं, याच्या बापानं, यानं कधी जीव घातलं नाही कोणाला. 3 पिढ्या पाहतोय आपण, आज कसं काय सुचलं? कितीचं निमंत्रण आहे? 3.5चं. म्हणले जेवूनच जाऊ, त्याच्या बैमानाचं काही खरं नाही. लोक ओळखत होते त्याला. 5:30ला आले तरी स्वयंपाक उरकायचा 25 लोकांचा. 6 वाजले तर सूर्य अस्त झाला, कारण डिसेंबर महिन्यातला शेवटचा आठवडा. आणि 7 वाजता लोक जांभळ्या देऊन बेजार. पंगत वाढली 25 लोकांची, बसले जेवायला. झालं का? थांबा थांबा, 1-2 मिनिट थांबा. आता काय थांबा? 3:30 तर निमंत्रण का? 7:30 वाजले थांबा म्हणतो. थांबा, एक मावंद आहे, मी तीर्थयात्रा करून आलो, तूप वाढायचं. मग आण ना तूप. गेलं घरात. बायको, अरे तूप वाढायचं आहे पंक्तीत. बायको म्हणली तुपाची वाटी तिजोरीत आहे. एवढं चिकट होतं हे. वाटी तिजोरी तुपाची. तिजोरी उघडली दौलतराव, वेळ कमी असल्यानं लगेच उघडली, तर तूप थिजलं होतं. वाढायचं कसं? आबासाहेब निखाऱ्यावर ठेवलं ते बायकोनं, आणि हे बाहेर आलं. तर काय झालं? ते पातळ होतंय तूप, थोडं थिजलं आहे. ते झालं की मग लगेच तसं सुरू करतो आम्ही. 3:30 पासून तूप पातळ होतं, तूप पातळ होतं. बापानं पंगत घातली नाही, आज्यानं घातली नाही. 3 पिढ्या पहिल्यांदा आलोले का? लोक पंक्तीतले रागावले. हे यानं राग बायकोवर काढला घरात जाऊन. झालं का नाही अजून? ते लोक खवळले माझ्यावर. ती घाबरून गेली. वाटी उचलली आबासाहेब, तापली होती, चटका बसला, पडली चुलीत. पाहता काय माझ्याकडे? फुकट पंगत गेली म्हणला. बायको म्हणली कशी काय फुकट गेली? अहो तुम्ही तूप वाढून घरात आला असता तर वाटी रिकामीच आणणार होता का नाही? आणि आता सांडलं तरी वाटी आपल्याला काय फायदा आणि तोटा? कशाला वाईट वाढून घेता? त्याची बायको त्यासारखीच होती. म्हणला तुझं बरोबर आहे, पण सांगू, चुलीत तूप सांडल्यावर वाटी रिकामी झाली, आणि पंक्तीत वाढल्यावरही वाटी रिकामी होणार होती. पण पंक्तीत वाढून वाटी रिकामी झाली असते, हे तूप सार्थकी लागलं असतं. चुलीत सांडून वाटी रिकामी झाली, हे फुकट गेलं. तसं देहरूपी वाटीत आयुष्य तूप आहे. प्रपंचात खर्च करा, एक दिवस वाटी रिकामीच होणार आहे. परमार्थात खर्च करा, वाटी रिकामीच होणार आहे.
पण प्रपंचात देहरूपी वाटीतला आयुष्यरूपी तूप खर्च करणे हे चुलीत सांडल्यासारखं आहे. आणि मग पंक्तीत वाढणे, परमार्थात आयुष्यरूप तूप वाटीतलं देहरूपी खर्च करणे हे पंक्तीत वाढल्यासारखं आहे. महाराज म्हणतात या देहरूपी वाटीतलं आयुष्यरूपी तूप अख्खं जन्मभर परमार्थात खर्च झालं याचं नवल आहे. कौतुक वाटे झाले यावेचा, कौतुक वाटे झाले यावेचाचे, नाम मंगळाची तिने गुणे, नाम मंगळाची तिने गुणे. नाम मंगळाचे तेने गुणे, मंगल नाम परमात्मा पवित्रानाम पवित्रभ्यो मंगलानांच मंगलम, सकळ मंगळ निधीन श्री विठ्ठलाचे नामाधे मनकारे मनकारे जना वगैरे वगैरे वगैरे. तसं आम्ही सुरुवातीला गिरिजानाथजीच्या मध्यस्थी 9 ते तेव्हा आबासाहेबाला म्हटलं 9 ते 11 करावं. मी 9 ते 11च लिहून घेतली. 2 दिवसांनी पुन्हा इकडून काय झालं, तुम्ही 9ला कोणीच येत नाही बाबा, मग 10 ते 12 म्हटलं, पण पुढे 2 ते 4 न जाऊ शकता तुम्ही जाऊ शकता बाबा, तुम्ही जाऊ शकता. 2ला जाऊ शकता, तुम्ही बिना फराळाची जाऊ शकता. 2ला नाही, आपली गंमत चालू आहे, बोलू नका. हे अतिप्रेमाचं बोलणं आहे बस. आता मी पुढचं सांगतोय. महाराज आता सगळ्या प्रश्नाची उत्तरं कळाली, काय वाटतं हे कळालं, कौतुक वाटे झाले या वेचाचे. पण आता उरलेले आयुष्याचे दिवस तुम्ही कशात घाल, जीवनमुक्तीच्या आनंदात. तो कामाने मुक्ती पडली ना वाट, तो कामाने मुक्ती पडली ना वाट, आणि मुक्ती पडली ना वाट. दिवसाचारी खेळ मेळा, आता दिवसाचारी, आता दिवसाचारी